नमस्कार आदाब, आप देख रहे सच न्यूज महाराष्ट्र। मैं हूं परवीन खान। भिवंडी शहर कामतघर नगर सेवक कमलाकर पाटिल जी का जन्मदिन आज बड़े ही हर्ष उल्लास से मनाया जा रहा है। देखें एसएस न्यूज महाराष्ट्र में खास खबर। आपल्याला परिवाराचे सर्व दादांचे कार्यकर्ते, शुभचिंतक, मार्गदर्शक सगळ्यांचं मिश्रण असलेला हा आपणाला परिवार या ठिकाणी दादांसाठी त्यांनी 3 मजली केक बनवून आणलेला आहे आणि दादांच्या कर्तृत्वाचे मजलेही असे चढत जातील आणि एक दिवस दादा महाराष्ट्राच्या विधान भवनावर आपला झेंडा फडकवतील। एक दादा लहानपणापासून अत्यंत खोडकर, मिश्किल आणि आपल्याला परिवाराचे सर्व दादांचे कार्यकर्ते, शुभचिंतक, मार्गदर्शक सगळ्यांचं मिश्रण असलेला हा आपणाला परिवार या ठिकाणी दादांसाठी त्यांनी 3 मजली केक बनवून आणलेला आहे आणि दादांच्या कर्तृत्वाचे मजलेही असे चढत जातील आणि एक दिवस दादा महाराष्ट्राच्या विधान भवनावर आपला झेंडा फडकवतील। एक दादा लहानपणापासून अत्यंत खोडकर, मिश्किल ही फुलं दादांना संदेश देतात की तुम्ही देखील आमच्यासारखं असंच सदैव टवटवीत राहा, तुम्हाला बघून सगळ्यांना आनंद वाटावा। फुलाकडनं काय शिकावं तर फुलाला तुम्ही कितीही चुरगळलं तरी ते तुम्हाला सुगंध देईल। तसंच दादांचं व्यक्तिमत्व आहे। दादांना तुम्ही काहीही केलं तरी दादा तुमच्या सेवेला कायम तत्परच राहणार आहेत आणि म्हणूनच आज प्रचंड मताधिक्याने दादा तिसऱ्यांदा निवडून आले। हे फलित आहे त्यांच्या कर्तृत्वाचा, हा विजय आहे त्यांच्या कार्याचा, त्यांच्या स्वभावाचा, त्यांच्या घराण्याचा आणि त्यांच्या आपल्या परिवाराचा। दादांना शुभेच्छा देण्यासाठी खरं तर जेपी म्हात्रे भिवंडीतील नामांकित शाळा आणि त्या शाळेचे मालक या ठिकाणी रवींद्र पंढरीनाथजी म्हात्रे आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी मानसरोवर मधून
विजय भाऊ पाटील आलेले आहेत. प्रकृती अस्वस्थ असतानाही ते दादांच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित झाले. मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करतो. विजय भाऊ पाटील या ठिकाणी शशिकांतजी डोंगरे कृषी उत्पन्न बाजार कृपया आपण मंचावर यायचं आहे. त्याचबरोबर राजेशजी म्हात्रे कोणगावचे भूषण हे देखील या ठिकाणी दादाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्या उपस्थितीबद्दल आपले आभार व्यक्त करतो. भिवंडी नगरीतील शब्दप्रभू ज्ञानेश्वरजी गोसावी साहेब, आपण स्टेजवर यावं. ज्ञानेश्वरजी गोसावी साहेब, आपण स्टेजवर यावं. आम्ही आपली वाट पाहतो. कोट्यवधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण व्हावा. लक्षावधी वर्षानंतर एखाद्याच हरणाच्या नाभीमध्ये कस्तुरी मृग सापडावा. हजारो शिंपले उघडल्यानंतर एखाद्या शिंपल्यामध्ये मोती सापडावा. तशी हजारो माणसं शोधल्यानंतर एखादाच त्याच्यामध्ये कमलाकर पाटील सारखं व्यक्तिमत्व निर्माण व्हावं. असं हे व्यक्तिमत्व. शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात. किती भाग्य असतं आपलं जेव्हा ती आपली असतात. खऱ्या अर्थानं या पाटील परिवाराचे सन्मान्य नामदेवदादा पाटील, अशोकदादा पाटील, विनायकदादा पाटील, नाना पाटील, त्याचबरोबर रवी काका पाटील, ही सर्व मंडळी आणि या मंडळींच्या संस्काराच्या तालमीमध्ये वाढलेलं हे एक उत्तम असं व्यक्तिमत्व म्हणजे भिवंडी. आपल्याला परिवाराचे सर्व दादांचे कार्यकर्ते, शुभचिंतक, मार्गदर्शक सगळ्यांचं मिश्रण असलेला हा आपणाला परिवार या ठिकाणी दादांसाठी त्यांनी 3 मजली केक बनवून आणलेला आहे. आणि दादांच्या कर्तृत्वाचे मजलेही असे चढत जातील आणि एक दिवस दादा महाराष्ट्राच्या विधान भवनावर आपला झेंडा फडकवतील. एक दादा लहानपणापासूनच अत्यंत खोडकर, निष्ठील